ओम नमो आदेश मित्रांनो, आज आपण कानिपनाथ मंदिर शिर्डी येथे आहे बसलेलो आहे. साईंचे एक शिर्डीतील रहिवासी संजू भाऊ म्हणून साईंचे खूप मोठे भक्त आहे. आपण आता जाणून घेणार आहे की त्यांचं मत काय आहे. असं आहे जे काही काशिक क्षेत्रात घडलं ते माझ्या मते एक साई भक्त म्हणून ते माझ्या मते अयोग्य घडलं. असं घडायला नव्हतं पाहिजे, कारण आम्ही शिर्डीतील रहिवासी आहे आणि आमचे मन ह्या घटनेमुळे फार दुखावले गेले आणि असे अनेक ठिकाणचे साई भक्त आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्राच्या बाहेरील असे अनेक राज्यात, अनेक प्रांतात, परराष्ट्रात पण बाबांचे भक्त आहेत. त्यांचे मन दुखावले गेले असं व्हायला नको होतं. हृदयामधून मूर्त्या जरी काढल्या म्हणजे आमची शिर्डीकरांची किंवा इतर राज्यातल्या भक्तांची, मग तो महाराष्ट्र असो, बाहेरचे परराष्ट्र असो, कुठलेही असो, कोणी असो, बरोबर, साई भक्त जे आहे त्यांची भक्ती कमी होणारच नाही. बाबांबद्दल जी श्रद्धा आहे, प्रेम आहे, जो आदर आहे तो कमी होणारच नाही. एक भक्त होते बाबांचे, बरोबर आहे. तर बाबांनी त्यांना सांगितलं की तू मच्छिंद्रगडावरती जा. हा, कारण असं आहे, बाबांना आम्ही शिर्डीकर साईनाथ पण म्हणतो. बरोबर. तेव्हा हे जे काही म्हणजे मच्छिंद्रनाथ, गुरु गोरखनाथ, योगी जालिंद्रनाथ, बरोबर, सद्गुरु कानिपनाथ यांच्या तुलनेत आम्ही बाबांना मानतो. बरोबर. म्हणजे आम्ही असं भेदभाव करत नाही की साईनाथांना आम्ही साईनाथच म्हणतो, बरोबर, मच्छिंद्रनाथाला मच्छिंद्रनाथच म्हणतो. आम्ही भेदभाव पहिल्यापासून करत नाही आणि बाबांनी आम्हाला भेदभाव करा असं शिकवलंच ना, आम्हाला शिकवणच तशी दिली नाही शिर्डीकराला. बरोबर. आणि आपण ज्यावेळेस द्वारकामाईत जातो, द्वारकामाईमध्ये जसे नाथ महाराज कुठेही बसल्यानंतर धुनी प्रज्वलित करायची, बरोबर, तसं बाबांनी सुद्धा द्वारकामाईमध्ये धुनी प्रज्वलित केलेली आहे आणि आज पण ती साक्ष देते. अगदीच. आणि बाबांना ज्यावेळेस बाबा काही भक्त यायचे, बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबा त्यांना उदीचा प्रसाद द्यायचे. जसे नाथांची जी मुख्य प्रसाद आहे भस्म, हे बाबा प्रत्येकाला वाटत असायचे. पण बाबा जसे गुरुमच्छिंद्रनाथ म्हणजे उदीला भस्म म्हणायचे, पण बाबा उदी म्हणायचे. बरोबर. आणि ग्रामीण भाषा त्याला अंगारा असं म्हणलं जातं. बरोबर, अंगारा. आणि बाबांच्या ज्या वस्तू होत्या, बाबांकडं भिक्षापात्र होतं, भरतरी पात्र, त्यानंतर बाबांकडं झोळी होती, भिक्षा झोळी. बाबांकडं नाथपंथी चिमटा होता. बघ, झोळी भगवान दत्तात्रयाकडे आहे. बरोबर. त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांकडे आहे. बरोबर. आणि आपण बाबांना साईनाथ म्हणतो. बरोबर. त्यांच्याकडे पण झोळी आहे. बाबा स्नानाला बसल्यानंतर बाबांना स्नान घालणे, गंगामाईचं नाव घ्यायचा, हर हर गंगे असं म्हणायचा. त्याच्यानंतर बाबांना त्रिपुंड लावणे, बेल वाहणे, बाबांच्या मस्तकी मेघा हा बिल्वपत्र ठेवायचं. आज पण द्वारकामाईच्या फोटोवरती बघू शकतो आपण. द्वारकामाईमध्ये जी प्रतिमा आहे ती प्रतिमा साक्ष देते आणि म्हणजे जाऊन तुम्ही पाहू शकता. मग बाबाचे जे 11 वचनामध्ये जे बाबांनी एक वचन असं दिलेलं आहे की जो मज भजे जैसा भावे मी तैसा पाहावे. म्हणजे मला असं म्हणायचंय, तुम्ही जर बाबांना म्हणले की बाबा तुम्हीच माझे दत्तात्रय, तुम्हीच माझे कानिपनाथ, बरोबर, तुम्हीच माझे गुरु गोरखनाथ, तुम्हीच जालिंद्रनाथ, तुम्ही जसं बी म्हणशाल, तुम्ही शंकर भगवान, तुम्हीच माझे शंकर भगवान, तुम्हीच माझे राम, तुम्हीच माझे विष्णू. आपल्या महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खूप प्राचीन आहे आणि आपले महाराष्ट्रातील लोक संतांवरती खूप प्रेम करतात. बरोबर. आपण ज्या भूमीत आता बसलेलो आहे, शिर्डी ही भूमी
दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होती. हा हा बरोबर. तर ह्या भूमीचा उद्धार करण्यासाठी संतांनी इथं अवतार धारण केले. म्हणजे प्रभू रामचंद्र ज्यावेळेस त्यांच्या गावाहून म्हणजे अयोध्याहून सीता शोधासाठी निघले. सीता शोधासाठी निघले. ते इथे आले दंडकारण्यात नाशिकला. बरोबर. तिथून पुढे हे सगळं नाशिक शिर्डी याला दंडकारण्य म्हटलं जातं. बरोबर. आणि दैत्यांचे जे गुरु आहे शुक्राचार्य त्यांचं तपोवन इथं बेटात आहे, कोपरगावच्या बेटामध्ये. कारण शुक्राचार्यांनी कोपराने गंगामाईला बाजूला केलेलं होतं. बरोबर. बाजूला केलेलं आहे म्हणून त्या गावचं नाव कोपरगाव असं पडलं. बरोबर. जसं गीतेतला एक श्लोक आहे, यदा यदा ही धर्मस्य म्हणजे ग्लानिर्भवती भारत. म्हणजे जवळजवळ धर्माची रास होईल, म्हणजे अधर्म जिथे नांदेल तेव्हा साक्षात मी अवतार घेईल असं श्रीकृष्णाने गीतात सांगितलेलं आहे. बरोबर. त्याप्रमाणे जी ही भूमी ही दंडकारण्य भूमी होती. दंडकारण्य भूमी ही संतांची भूमी. ही भूमी रंजली गांजली असल्यामुळं भगवंतांनी साक्षात अवतार घेऊन इथं कार्य केलं. आणि जगाला बोध दाखवला. अशा महान विभूत्या होऊन गेल्या. तुकाराम, गजानन महाराज, संत एकनाथ, नामदेव, तुकाराम महाराज. बरोबर. ही जी काही आहे इथे गुरु शिष्य यांची परंपरा आहे. बरोबर. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, उत्तानाचा लेखा कोण करे. बरोबर. राजाची कांता काय भीक मागे, मनाची या दोघे सिद्धी पावे. कोणी कितीही काही करो बाबांची भक्ती कमी होणार नाही. बाबांची भक्ती कमी होणार नाही. बाबांचे जे भक्त आहेत ते शिर्डीला येणार. कारण असं आहे बाबांचे जे काही भक्त आहेत कोणी बाबांना तुम्हाला मगच सांगितलं की काशी विश्वनाथ काशी ते, पण आम्ही असं म्हणतो की आमचे बाबाच आमच्याकरता काशी विश्वनाथ माणसाचं रूप घेऊन शिर्डीत आले. आमचं म्हणणं असं आहे. आमचं म्हणणं दुसरं काही नाही. कोणी मूर्ती काढू, कोणी काही करू, आज ना उद्या हे सगळं थांबून जाईल आणि ह्या सगळ्या जगात शांतता राहावं असं परत होऊ नये. मी अशी साईचरणी प्रार्थना करतो. जसं सूर्याचं अस्तित्व कोणी मिटू शकत नाही तसं बाबांचं नाव, सूर्यचंद्राचं अस्तित्व कोणी मिटवतं का? नाही मिटवत. तसं बाबांचं नाव हे अजर अमर आहे, पण युगाने विविधच आहे ना. बरोबर. तेव्हा त्यांचा अस्तित्व संपायचं काही कारणच नाही. बरोबर. कारण भगवान शंकराचं अस्तित्व कधीच संपत नाही. ते सर्वधाम सर्व जीव शिव दोन पक्षी. बरोबर. जीव शिव दोन पक्षी. शिव सर्वधाम सर्व साक्षी. तुम्ही काय करताय काय नाही करताय याला भगवान शंकर साक्षी राहतात. बाबा आमच्यासाठी देव आहे, बाबा आमच्यासाठी संत आहे, बाबा आमच्यासाठी सद्गुरू आहे. सच्चिदानंद सर्व चित्ताला आनंद देणार. मग त्यामध्ये सर्व आले, त्याच्यात सर्व आले. जीवसृष्टी सर्व आली. जीवसृष्टी पूर्ण. मग किडी मुंगी पासून चिडी मुंगी चांगला वाईट खरं खोटं भलं बुरं सगळं. त्यामध्ये कुठलाही जातीभेद नाही, जातीचा भेद नाही आला. बाबा करत पण नाही. बाबा करत पण नव्हते. साईबाबा यांनी त्यांच्या हयातीत कधीच कुणाचा भेदभाव केला नाही. बाबांनी सगळ्यांना आश्रय दिला, सगळ्यांवर प्रेम केले, आश्रय दिला, आशीर्वाद दिला, सर्वांवर प्रेम केले आणि सर्वांवर प्रेम केले. बाबांनी त्यांच्या हयातीमध्ये रामनवमी उत्सव चालू केला होता शिर्डीमध्ये. हा केला होता. आणि त्यानंतर कृष्णाष्टमी, कृष्ण जन्म उत्सव पण बाबांनी चालू केला. म्हणजे असं आहे, रामनवमी, कृष्णाष्टमी, त्याच्यानंतर महाशिवरात्र, बरोबर, त्याच्यानंतर जे बी काही आपले धार्मिक सण असतील बाबा सर्व ते साजरे करायचे. सर्व कडिकोट त्याचं पालन करायचे. बाबांना आवड होती, छंद होता किंवा रामनवमी भरवणे. बरोबर. मग रामनवमीत कुस्त्या लावणे,
आणि बाबांच्या हयातीमध्ये बरेच असे साई चित्रामध्ये पण उल्लेख आहे, बाबांना जर कुठल्या ग्रंथाचं जर ऐकायचे असायचे तर बाबा ग्रंथ वाचायला लावायचे, विष्णू सहस्रनाम वाचायला लावायचे आणि बाबा ते आनंदाने ऐकायचे, हरिपाठ वाचायला लावायचे, बाबा वाचायला लावायचे. जर ग्रंथ वाचताना एखादा चुकला ओवी, मग बाबा त्याला समजून सांगायचे, कारण बाळा हे असं नाही, हे असं आहे. बाबा सपोर्ट करून दाखवायचे. बाबांना सर्व गोष्टीचं ज्ञान होतं. बाबांना सर्व गोष्टीचं ज्ञान होतं. ज्ञान म्हणजे होतं, ज्ञान आहे, कारण ते परब्रह्म आहे. म्हणजे यातून असं पण बाबांना जर त्या गोष्टीचं सर्व माहिती होतं, बाबा भक्तांना वाचायला लावायचे, याच्यातून असं पण सिद्ध होतं की बाबा भक्तांकडून पण ती सेवा करून घ्यायची. बाबांना ताप आला म्हणजे ज्वर, तर 7 ज्वर बाबांना आले, म्हणजे 7 प्रकारचे ताप आले. बरोबर. हे खट्टीच अंग भरून आलं. बाबा वृद्धावस्थेत होते. बरोबर. तर मग त्यांच्या अंगाचा दह व्हायला लागला. दह म्हणजे गरम, उष्णता वाढली. तेवढ्यात एक भक्त आला. आता माझं काय एवढं नाव लक्षात नाही, पण मग भक्त आला तर त्या भक्ताने विचारलं की बाबा काय झालं. अरे म्हणे माझ्या अंगाची लाई होती, माझ्या अंगाचा दव होतो, विष्णू सहस्रनामाचं पठण कर, तेव्हा माझा दह थांबेल. म्हणून बाबांना स्नान झाल्यानंतर किंवा स्नानाच्या म्हणजे स्नान झाल्यानंतर नाही, पण स्नानाच्या टायमाला विष्णू सहस्रनाम हे लावाला. बाबाचं सनई वादन होतं, म्हणजे आपण आपल्या हिंदू धर्मात सनईला मंगलमयी वाद्य मानलेलं आहे. बरोबर. मग ते पहिले ते मंगलमयी वाद्य वाजतं, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम स्नानाच्या टायमाला लावल्या जातात. बरोबर. आणि बाबाची शिर्डी पर्यंत तेच चालू आहे. आणि शिर्डी माझी पंढरपूर साई बाबा रमावर ही आरती बाबांच्या हयातीपासून चालत आली. बाबांच्या हयातीपासून म्हणजे बाबाला त्या आरतीत पांडुरंग स्वरूपात भजलेलं आहे. म्हणजे दासगणू महाराजाला विठ्ठलाचं रूप दाखवलं. म्हणून हनुमान मंदिरात असं काही बाबांनी एक चमत्कार दाखवला, बाबा कसे उभे राहिले, साक्षात परब्रह्म पांडुरंग दासगणू महाराजांना दिसला. बरोबर. तेव्हापासून मग ते शिर्डी माझी पंढरपूर. बरोबर. म्हणजे पंढरपूरचाही दर्जा दिला. तर मित्रांनो, आता आपण बघितलंय साई भक्तांच्या भूमिका खूप स्पष्ट आणि पुराणाला धरून अनुसरून आहे की बाबांना तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही बसाल की बाबा जो मज भजे, बाबांनी स्वतः त्यांच्या वचनात सांगितले की जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी त्यासी. तुम्ही बाबाला जर एक मित्र म्हणून भजलं तर बाबा तुमचे एक मित्र होऊ शकतात. तुम्ही बाबाला जर एक देव म्हणून भजलं तर बाबा तुमचे देव म्हणून होऊ शकतात. बाबाला तुम्ही जर गुरु स्वरूपात भजलं तर बाबा तुमचे गुरु होऊ शकतात. तर आपल्या अध्यात्मामध्ये असं सांगितलेलं आहे की गुरुला ईश्वर मानण्याची परंपरा आहे. जर बाबा आपले सद्गुरू आहे तर बाबाला देव म्हणणं किंवा ईश्वर म्हणणं याच्यात गैर काही नाही आहे. तर मित्रांनो, साई भक्तांच्या भूमिका खूपच स्पष्ट आहे. सर्व साई भक्त बाबांच्या चरणी लीन आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की परत एकदा भेटू. ओम साईराम, ओम नमो आदेश, अलख निरंजन.